नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की चांगल्या दर्जाचा मुरघास कसा बनवावा, गुणवत्तापूर्ण मुरघास निर्मितीचे तंत्र काय आहे, मुरघासाचा वापर आणि फायदे काय आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, बहुतांशी शेतकरी म्हणजे पशुपालन करणारे शेतकरी मुरघास तयार करतात, परंतु मुरघास तयार करताना आवश्यक अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, म्हणून गुणवत्तेमध्ये फरक पडतो। यासाठी दर्जेदार मुरघास तयार करण्यासाठी तांत्रिक बाजू समजून घेणे आवश्यक असते। पहिल्यांदा आपण मुरघासाची हवाबंद स्थिती याबद्दल बघूया। मुरघास निर्मितीमध्ये हवा विरहित पद्धत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते। म्हणजेच मुरघास तयार करीत असताना चाऱ्याची कुट्टी अशा पद्धतीने दाब देऊन भरली पाहिजे की जेणेकरून त्यामध्ये थोडीसुद्धा हवा राहणार नाही, कारण आतमध्ये हवा राहिली तर बुरशी वाढते। बुरशीची वाढ झालेला मुरघास जनावरांना खाण्यास अयोग्य असतो। आता प्लास्टिक बॅगमध्ये मुरघास तयार करीत असताना सुरुवातीला कुट्टी चांगली दाबण्यात येते, परंतु जशी बॅग भरत येते तशी कुट्टी व्यवस्थित दाबण्यात येत नाही। तसेच बॅग बंद करताना संपूर्ण हवा काढून बॅग बंद करण्यात येत नाही। बॅग बंद करीत असताना थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी बॅगमध्ये हवा राहून बुरशी तयार होते। अशा वेळी बॅग बंद करताना शक्य असेल तर व्हॅक्यूम पंपाने आतील हवा संपूर्णपणे बाहेर काढून घ्यावी। त्यानंतर पाण्याचे प्रमाण बघणे आवश्यक असते। मुरघास तयार करीत असताना महत्त्वाची बाब म्हणजे आर्द्रता। चारा किंवा कुट्टीचा मुरघास तयार करायचा असेल तर त्यातील पाण्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे सरासरी 65 ते 70% एवढे असावे। यापेक्षा जास्त पाणी असल्यास चारा किंवा कुट्टी 3 ते 4 तास सुकून द्यावी आणि त्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर मुरघास तयार करावा। चारा किंवा कुट्टीमध्ये आवश्यक प्रमाणापेक्षा अधिक पाणी असल्यास किंवा बाहेरून पाणी आत गेल्यास कुट्टी किंवा मुरघास खराब होतो। मुरघास तयार झाल्यानंतर साठवण महत्त्वाची असते। मुरघास साठवणूक करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते। उंच ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साठणार नाही, मुरघासाच्या बॅगवर छताचे पाणी ओघळणार नाही किंवा ज्या ठिकाणी पाणी साठणार नाही अशा ठिकाणी साठवणूक करावी। दुसरी गोष्ट म्हणजे मुरघास बॅग उंदरांनी कुरतडण्याचा धोका असतो। बॅग कुरतडल्यास त्यामध्ये हवा जाऊन मुरघास खराब होऊ शकतो। त्यासाठी मुरघासाची बॅग जमिनीपासून 3 ते 4 फूट उंचीवर म्हणजे एखाद्या लाकडी ठोकळ्यावर किंवा फळ्यावर ठेवावी। मुरघास बॅग साठवणुकीच्या ठिकाणी गिरीपुष्पाचे रोप लावावे। तसेच पिंजरा किंवा झिंक फॉस्फाईडचा वापर करून उंदरांचा बंदोबस्त करता येतो। आता उत्तम प्रतीचा मुरघासाची लक्षणं कोणती हे आपण आज बघणार आहोत। आता चांगला तयार झालेल्या मुरघासाचा आंबट वास येतो, रंग फिकट हिरवा किंवा तपकिरी असतो, त्याचा सामू 3.5 ते 4.5 असतो आणि ओलावा 65 ते 70% पाण्याचे प्रमाण असते। जनावरांना मुरघास खाऊ घालण्यापूर्वी तपासणी केली पाहिजे। मुरघासामधील अन्न घटकाचे प्रमाण तसेच जनावरांना खाऊ घालण्याचे योग्य आहे किंवा नाही याची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून घ्यावी। पशुसंवर्धन विभागाच्या पशुखाद्य विश्लेषण प्रयोगशाळा गोखलेनगर पुणे येथे मुरघासामधील अन्न घटकांची तपासणी करण्यात येते। त्यानंतर मुरघासाचा वापर आणि फायदे याबद्दल माहिती बघूया। कारण उत्तम प्रतीचा मुरघास तयार करण्यासाठी ताक किंवा ऊसाच्या मळीचा वापर करावा। जनावरांना शरीर वजनाच्या प्रमाणामध्ये मुरघास खाऊ घालावा। सर्वसाधारणपणे प्रतिदिन 15 ते 20 किलो मुरघास खाऊ घालावा। मुरघासासोबत वाळलेला चारा प्रतिदिन 4 ते 6 किलो खाऊ घालावा। जनावरांचे शरीर स्वास्थ्य चांगले राहून रोगप्रतिकारशक्ती कायम राहते। दूध उत्पादनामध्ये सुद्धा सातत्य राहून वाढ होते। आता प्रजनन क्षमता कायम राहते। गाय म्हैस वेळेवर माझावर येते आणि गाभण राहते। मजुरी खर्चामध्ये सुद्धा बचत होते। जनावरांना आवश्यक चारा वेळेवर उपलब्ध होतो। मुरघास एकाच वेळी पिकाची कापणी केल्यामुळे एकाच जमिनीमध्ये 2 पेक्षा अधिक पिकंसुद्धा घेता येतात। तर मंडळी, हे होतं गुणवत्तापूर्ण मुरघास निर्मितीचं तंत्र। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।